मिशन बिगिन अगेन अंतर्गत निर्देश जारी करण्यात आले असून 5 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स आणि काही इंडोर खेळांना सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निर्गमित मानक कार्यप्रणालीचे अनुपालन करण्याच्या अनुषंगाने आदेश जारी केला आहे। राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे। प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुनश्च चालू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इंडोर शूटिंग सारख्या इंडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटायझेशन संबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर मुभा देण्यात येत आहे। चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स यांनाही 50% आसन व्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे। परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्यपदार्थांना परवानगी नसेल। यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील। मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचेही पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।